राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोपरगाव तालुक्यामध्ये शिर्डी जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे याच्या शेजारीच दिघे वस्ती आहे. इथे एक कुटुंब वास्तव्यास होते. या कुटुंबावर रात्रीच्या वेळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे आणि याच्यामध्ये त्याच्यात काही व्यक्ती जबर जखमी असून त्याच्यात काही व्यक्ती मृत असल्यास देखील प्राथमिक माहिती आहे. आणि या घटनेच्या अनुषंगाने ही रात्री घडल्याची शक्यता जास्त आहे. त्या अनुषंगाने आपण वेगवेगळी पथके रवाना केली असून टेक्निकल बाबींच्या आधारे देखील तपास करत आहोत. घटनेचा मोटिव्ह काय दिसतोय, तुम्ही जो प्राथमिक काय अंदाज दिसतोय, चोरीच्या दरोड्याच्या उद्देशाने की काही पूर्व वैमनस्यातून झालेलं असं वाटतंय? प्राथमिक आता माहिती जी आहे त्याच्यानुसार दरोड्याचा उद्देश असा प्राथमिक तरी दिसतोय, पण तरी देखील आपण आणखी याच्याबाबत चौकशी करत आहोत आणि इतर व्यक्तींकडून देखील गोपनीयरित्या माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके. पार्श्वभूमी होती काय? हे जे कुटुंब आहे हे शेतकरी पार्श्वभूमीचे आहे आणि तसेच त्यांचे दुधाचा देखील व्यवसाय होता आणि प्रामुख्याने शेती आणि पशुपालन. कशी ही घटना उघडकीस आली, काय काय माहिती मिळाली त्याबद्दल? सकाळी जेव्हा त्यांचे जे नातेवाईक आहेत शेजारी राहणारे ते सकाळी इथे आले असता त्यांना असा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अहिल्यानगर जिल्ह्यातील काकडी शिर्डी विमानतळ जे आहे त्याच्या जवळ दुहेरी हत्याकांडाची घटना घडलेली आहे आणि त्या सध्या आपण ग्राउंड झिरोवर आहोत आणि आपण बघू शकतो या बाजेवरती कृष्णा भोसले हे रात्री झोपलेले होते आणि त्याच दरम्यान काही दरोडेखोर जे आहेत ते या दिशेने आले आणि प्रथमतः त्यांनी या परिसरातली लाईट बंद केली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने कृष्णा भोसले यांच्यावर वार केले. त्यानंतर आतमध्ये त्यांचे वडील साहेबराव भोसले आणि आई यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये 2 जण जे आहेत मयत झालेले आहेत, तर जी आई आहे ती गंभीररित्या जखमी असून तिच्यावर नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरोड्याच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज सध्या पोलीस बांधत आहेत, कारण जे घरातील सामान आहे, साहित्य आहे ते अस्तव्यस्त पडलेलं दिसून आलं पोलिसांना आणि त्यामुळं पहिला काय जो आहे तो दरोडाचा लावला जातोय. तर दुसरीकडे पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली का याचा देखील तपास आता पोलीस करतायत. हे कुटुंब जे आहे ते शेतकरी कुटुंब आहे आणि दुग्ध व्यवसाय देखील या कुटुंबाच्या वतीने करण्यात येत होता. सकाळी ज्यावेळेस त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आले तेव्हा या घटनेचा उलगडा झाला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली. त्या अनुषंगाने आता पोलीस तपास करत आहे. मात्र एकंदरीत जर बघितलं तर या दुहेरी हत्याकांडानं काकडी शिवार जे आहे ते हादरून गेलेलं आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, काकडी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.